श्री स्वामी समर्थ. कन्या राशी 18 ते 24 मे साप्ताहिक राशी भविष्य. नमस्कार मित्रांनो, आपल्या आवडत्या चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत आहे. हा आठवडा कन्या राशीच्या व्यक्तींसाठी कोणते नवीन बदल घेऊन येणार आहे? या आठवड्यात तुमच्या मेहनतीला योग्य यश मिळेल का? करिअर आणि व्यवसायात प्रगतीची नवीन दारे उघडतील की काही आव्हानांचा सामना करावा लागेल? आर्थिक परिस्थितीत सुधारणा होईल का खर्चाचे प्रमाण वाढू शकते? कौटुंबिक जीवनात आनंद आणि शांतता टिकून राहील का काही भावनिक प्रसंग समोर येतील? प्रेम आणि वैवाहिक जीवनात नात्यांमध्ये गोडवा वाढेल का गैरसमज निर्माण होण्याची शक्यता आहे? चला तर मग जाणून घेऊया कन्या राशीचे सविस्तर साप्ताहिक राशीभविष्य. आपल्याला जर हे राशीभविष्य आवडले तर आपल्या मित्रांसोबत नक्की शेअर करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. हा आठवडा कन्या राशीच्या व्यक्तींसाठी नियोजन, जबाबदारी आणि आत्मविश्वास वाढवणारा ठरू शकतो. अनेक दिवसांपासून अपूर्ण राहिलेली कामे आता पूर्ण करण्याची संधी मिळेल. तुमच्या विचारांमध्ये स्पष्टता येईल आणि योग्य निर्णय घेण्याची क्षमता वाढेल. या आठवड्यात प्रत्येक गोष्टीकडे बारकाईने पाहण्याची तुमची सवय तुम्हाला यशाच्या दिशेने घेऊन जाईल. कामाच्या ठिकाणी तसेच वैयक्तिक जीवनात काही नवीन बदल जाणवू शकतात. काही प्रसंगी मानसिक ताण जाणवेल, पण संयम आणि शांत विचारसरणीमुळे परिस्थिती तुमच्या नियंत्रणात राहील. ग्रहस्थिती तुम्हाला मेहनतीसोबत सकारात्मक दृष्टिकोन ठेवण्याचा सल्ला देत आहे. करिअर आणि व्यवसाय. करिअरच्या दृष्टीने हा आठवडा प्रगतीचा आणि महत्त्वाच्या निर्णयांचा राहील. नोकरी करणाऱ्या व्यक्तींना त्यांच्या कामात चांगले परिणाम दिसून येतील. वरिष्ठ अधिकारी तुमच्या शिस्तप्रिय स्वभावाचे आणि कामातील अचूकतेचे कौतुक करतील. काही लोकांना नवीन जबाबदाऱ्या किंवा मोठ्या प्रोजेक्टमध्ये काम करण्याची संधी मिळू शकते. कामाचा ताण काही प्रमाणात वाढेल, पण तुमची कार्यपद्धती आणि वेळेचे योग्य नियोजन तुम्हाला पुढे जाण्यास मदत करेल. कार्यालयातील राजकारण किंवा इतरांच्या बोलण्याकडे जास्त लक्ष देऊ नका. स्वतःच्या कामावर लक्ष केंद्रित केल्यास मोठे यश मिळू शकते. व्यवसाय करणाऱ्यांसाठी हा आठवडा फायदेशीर ठरेल. नवीन व्यवहार, नवीन ग्राहक आणि आर्थिक लाभ मिळण्याची शक्यता आहे. भागीदारीच्या कामात स्पष्टता आणि विश्वास ठेवणे आवश्यक राहील. ऑनलाईन व्यवसाय, लेखन, शिक्षण, अकाउंटिंग किंवा तांत्रिक क्षेत्राशी संबंधित लोकांना विशेष लाभ मिळू शकतो. आर्थिक जीवन. आर्थिक बाबतीत हा आठवडा स्थिर पण विचारपूर्वक निर्णय घेण्याचा राहील. उत्पन्नात हळूहळू वाढ होण्याची शक्यता आहे. जुन्या गुंतवणुकीतून काही फायदा मिळू शकतो. काही लोकांना थांबलेले पैसे परत मिळतील, मात्र घरातील गरजा, आरोग्य किंवा प्रवासामुळे खर्च वाढू शकते. कोणत्याही मोठ्या आर्थिक व्यवहारात घाई करू नका. बचतीवर विशेष लक्ष देणे आवश्यक राहील. शेअर मार्केट किंवा जोखमीच्या गुंतवणुकीत विचारपूर्वक पावले उचला. आठवड्याच्या शेवटी आर्थिक परिस्थितीत समाधानकारक सुधारणा जाणवेल आणि भविष्यासाठी नवीन योजना तयार करण्याचा विचार सुरू होईल. कौटुंबिक जीवन. कौटुंबिक जीवनात या आठवड्यात शांतता आणि भावनिक जवळीक वाढेल. घरातील सदस्य तुमच्या मताला महत्त्व देतील. मोठ्यांचे मार्गदर्शन आणि अनुभव तुमच्यासाठी उपयुक्त ठरेल. घरात एखाद्या शुभकार्याची किंवा धार्मिक कार्यक्रमाची चर्चा होण्याची शक्यता आहे. भावंडांशी संबंध सुधारतील आणि जुने गैरसमज दूर होतील. मुलांच्या प्रगतीमुळे समाधान मिळेल. मात्र प्रत्येक गोष्टीत परिपूर्णता शोधण्याच्या स्वभावामुळे काही वेळा तुम्ही स्वतःवरच जास्त ताण घेऊ शकता. घरातील वातावरण आनंदी ठेवण्यासाठी छोट्या गोष्टीकडे दुर्लक्ष करणे आवश्यक राहील. आठवड्याच्या शेवटी कुटुंबासोबत चांगला वेळ घालवण्याची संधी मिळेल. प्रेम आणि वैवाहिक जीवन. प्रेमसंबंधांच्या बाबतीत हा आठवडा सकारात्मक आणि भावनिक राहू शकतो. जोडीदारासोबत संवाद वाढेल आणि एकमेकांवरील विश्वास अधिक मजबूत होईल. काही लोकांना त्यांच्या नात्याबाबत महत्त्वाचा निर्णय घेण्याची वेळ येऊ शकते. विवाहिक व्यक्तींनी जोडीदाराच्या भावनांचा आदर करणे आवश्यक राहील. छोट्या गोष्टींवर जास्त विचार केल्यास गैरसमज निर्माण होऊ शकतात, त्यामुळे शांततेने संवाद साधणे महत्त्वाचे राहील. अविवाहित व्यक्तींना नवीन ओळखीमधून आकर्षण निर्माण होऊ शकते. आठवड्याच्या शेवटी प्रेमसंबंधांमध्ये गोडवा वाढेल आणि एकत्र वेळ घालवण्याची संधी मिळेल. शिक्षण. विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा मेहनतीचे फळ देणारा राहील. अभ्यासात लक्ष केंद्रित राहील आणि नवीन विषय समजून घेण्याची क्षमता वाढेल. स्पर्धा परीक्षा, सरकारी परीक्षा किंवा मुलाखतीची तयारी करणाऱ्यांना सकारात्मक परिणाम मिळू शकतात. काही विद्यार्थ्यांना शिक्षकांकडून विशेष मार्गदर्शन मिळेल. तांत्रिक, वैद्यकीय, अकाउंटिंग किंवा संशोधन क्षेत्रातील विद्यार्थ्यांना विशेष लाभ मिळण्याची शक्यता आहे. मोबाईल आणि सोशल मीडियामुळे वेळ वाया जाण्याची शक्यता आहे, त्यामुळे वेळेचे योग्य नियोजन आवश्यक राहील. सातत्य आणि मेहनत यामुळे आठवड्याच्या शेवटी आत्मविश्वास वाढेल. आध्यात्मिक जीवन. या आठवड्यात मन अध्यात्माकडे अधिक आकर्षित होईल. पूजा, जप, ध्यान किंवा धार्मिक कार्यांमध्ये मन रमू शकते. मानसिक शांततेसाठी ध्यान आणि प्राणायाम उपयुक्त ठरतील. एखाद्या धार्मिक स्थळी भेट देण्याचा योग येऊ शकतो. काही लोकांना आध्यात्मिक ग्रंथ वाचण्याची आवड निर्माण होईल. घरात सकाळ संध्याकाळ दीप लावल्याने सकारात्मक ऊर्जा वाढेल.
मनातील चिंता आणि तणाव कमी करण्यासाठी स्वतःसाठी थोडा वेळ काढणे आवश्यक राहील. आध्यात्मिक गोष्टींमुळे निर्णय क्षमता आणि आत्मविश्वास दोन्ही वाढतील. प्रवास. या आठवड्यात कामानिमित्त किंवा वैयक्तिक कारणांमुळे प्रवासाचे योग दिसत आहेत. काही प्रवास अचानक ठरू शकतात, पण त्यातून नवीन संधी आणि अनुभव मिळतील. प्रवासादरम्यान आरोग्याची आणि वेळेची काळजी घेणे आवश्यक राहील. वाहन चालवताना सावधगिरी बाळगा. कुटुंबासोबत छोटा सहल किंवा धार्मिक प्रवास होण्याची शक्यता आहे. आठवड्याच्या शेवटी केलेला प्रवास मानसिक आनंद आणि ताजेपणा देईल. उपाय. दर बुधवारी भगवान गणेशाची पूजा करा आणि ओई बुधाय नमः या मंत्राचा जप करा. हिरव्या मूगडाळीचे दान करणे शुभ राहील. गायीला हिरवा चारा खाऊ घातल्यास अडथळे कमी होतील. घरात कापूर आणि लवंग लावल्याने नकारात्मक ऊर्जा दूर होईल आणि वातावरण प्रसन्न राहील. हा आठवडा कन्या राशीसाठी मेहनत, योग्य नियोजन आणि सकारात्मक बदल घेऊन येणारा ठरेल. करिअर आणि व्यवसायात प्रगतीची शक्यता आहे, तर आर्थिक बाबतीत सावधगिरी ठेवून निर्णय घेणे फायदेशीर ठरेल. कुटुंबातील वातावरण प्रेमळ राहील आणि नातेसंबंध अधिक मजबूत होतील. प्रेमसंबंधांमध्ये संवाद महत्त्वाचा ठरेल. विद्यार्थ्यांना मेहनतीचे योग्य फळ मिळेल आणि आध्यात्मिक गोष्टींमुळे मानसिक शांतता लाभेल. संयम, शिस्त आणि आत्मविश्वास यांच्या जोरावर तुम्ही या आठवड्यात अनेक महत्त्वाच्या गोष्टी यशस्वीरित्या पूर्ण करू शकाल. हा आठवडा स्वतःच्या क्षमतेची जाणीव करून देणारा आणि जीवनात स्थिरता निर्माण करणारा ठरू शकतो. या काळात तुमच्या मेहनतीचा आणि शिस्तप्रिय स्वभावाचा चांगला परिणाम दिसून येईल. कामाच्या ठिकाणी जबाबदाऱ्या वाढल्या तरी तुमचे नियोजन आणि संयम तुम्हाला योग्य दिशा दाखवतील. आर्थिक बाबतीत विचारपूर्वक घेतलेले निर्णय भविष्यासाठी फायदेशीर ठरतील. कुटुंबातील व्यक्तींसोबतचे संबंध अधिक मजबूत होतील आणि घरात सकारात्मक वातावरण राहील. प्रेम आणि वैवाहिक जीवनात समजूतदारपणा नात्यांना अधिक गोड बनवेल. विद्यार्थ्यांना अभ्यासात आत्मविश्वास वाढताना दिसेल. आध्यात्मिक गोष्टींमुळे मन शांत राहील आणि मानसिक तणाव कमी होईल. आठवड्याच्या शेवटी एखादी नवीन संधी किंवा आनंददायी बातमी तुमच्या मनात उत्साह निर्माण करू शकते. धन्यवाद.